आमचे नातेवाईक आत्पेष्ट यांना रवींद्र म्हात्रेचा प्रेमाचा नमस्कार. मित्रांनो, घेऊन चालतो मैदानाकडे आजच्या रात्रीतला दुसरा सामना. यानं दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावर अर्थातच समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. हॅलो, दोन्ही संघाच्या संघानायकांना विनंती असेल आपला 12वा खेळाडू जर चेंडू कोणाच्या आत आला नाही तर 2 धावांची पेनल्टी असणार आहे. करावे संघाचा 12वा आलेला आहे तर वळवळी संघाचाही 12वा खेळाडू आलेला आहे. या ठिकाणी बाईकची चावी सापडलेली आहे आणि ती आमच्याकडे आणून दिली आहे, ज्याच्या कुपनवर नाव आहे किंग. कदाचित ही चावी सीबीजेडची असावी असा एक अंदाज आहे. तर ज्याची कोणाची असेल त्याने इथून घेऊन जायचं आहे. धन्यवाद. आपण स्पर्धेकडे बोलूया. आजच्या रात्रीतला दुसरा सामना अर्थात वळवळी विरुद्ध करावे. ओमसा एंटरप्राइजेस मालक प्रोप्रायटर आपण पाहतात शेखर भोयर या करावे संघाचे खंदे समर्थक आणि त्यांचा संघ लढणार आहे तो वळवली संघासोबत. आजच्या रात्रीचा दुसरा सामना. या सामन्यासाठी आपण पाहतोय स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेश गायकवाड, नंदराज शेठ मुंगाजी, रुपेश गायकवाड आणि संजय गायकवाड आणि आर्या स्पोर्ट्स होळी संघाचे सर्व खेळाडू सभासद सदस्य यांनी आज आपण पाहत आहोत ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यातला पहिला चेंडू स्वायर चेंडू फेकताय तर पंच पाहतात आपण. या स्पर्धेचे पंच उदय तांडेल, नवी मुंबई परिसरातले पंच यांचा इशारा येतोय. स्वायर चेंडू नीरज राणावत, दत्ता मेहर असे 3 पंच आपण 4 रात्रीमध्ये पाहणार आहोत. त्यांची पंचगिरी अप्रतिमा. त्याचबरोबर आमचे गुणलेखक नेरे आणि दुंद्रे परिसरातले एक नामवंत गुणलेखक कांचन पालकर केवाले. हा चेंडू फेकलाय. आता मात्र सुरेख अप्रतिम चेंडू गोलंदाजी करतोय ऋषिकेश चौधरी यांचा हा चेंडू निर्धाव. पण पाहत स्पर्धेचे अजून एक खास आकर्षक ज्यांच्या आवाजातून आमच्या तमाम क्रीडा रसिकांपर्यंत आवाज फेकला जातोय असे आमचे समालोचक सन्माननीय पाहुणे गडगे सर. त्याचबरोबर चेंडू खेळून काढला आहे. नक्कीच शॉर्ट मिडविकेट क्षेत्राकडे चेंडूवर क्षेत्ररक्षक येणार, चेंडूची फेकी करणार. 1 धाव की 2 धाव आणि फलंदाज धावबाद. तमाम क्रीडा रसिकांना होलीच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा आमच्या डीजे मास्टरनी दिल्या. त्याचबरोबर आमच्या समालोचन कक्षामध्ये आमचे अपडेटर, स्कोरर आणि समालोचक वर्गांकडनं या होलीच्या तमाम क्रीडा रसिकांना हार्दिक शुभेच्छा. तर घेऊन चलतो पुन्हा एकदा मी माहिती देतो या स्पर्धेचे आकर्षक अर्थात ज्यांनी योगदान दिले आमचे समालोचक महेश म्हात्रे, प्रशांत मुंगाजी, आरडे गायकवाड एक जुने जाणगे वरिष्ठ समालोचक, त्याचबरोबर दिगंबर घरात या सर्वांचं आणि मी स्वतः रवींद्र म्हात्रे यांच्या वतीनं आपलं नक्कीच सहर्ष स्वागत. हरेश पाटील करावे आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. चेंडू प्रहार फलंदाज कोण जयेश म्हात्रेच्या माध्यमातून राजेश म्हात्रेने मारला चेंडू मिडविकेट क्षेत्राकडे. हा चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलणार मिळाल्या 2 धावा आणि धावफलकावर एकूण धावसंख्या पाहायला मिळते म्हणजे 4 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एकूण 4 धावांच्या मोबदल्यात 1 फलंदाज बाद झाला. या जयेश तांडेलच्या धावबाद झालेला हा फलंदाज. पुढचा चेंडू ऋषिकेश चौधरी या गोलंदाजाचा चेंडू बॅटची कडे घेऊन जातोय पॉइंट क्षेत्राकडे. चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अडवण्याचा तेवढाच प्रयत्न चालू आहे सुरेख आणि हा चेंडू अडवण्याचा सफल ठरले क्षेत्ररक्षक, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये आणि 2 धावांच्या साह्यानं एकूण धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 6. 1 बाद 6 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात. म्हणजेच जी सुरुवात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात ऋषिकेश चौधरीने गोलंदाजी केली आहे आतापर्यंत मी म्हणेन चांगली आणि सुरक्षित गोलंदाजी आपल्या संघासाठी. वळवली संघाचा ऋषिकेश हा चेंडू पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्राकडे बॅक टू बॅक जातोय. त्याच दिशेनं परंतु चेंडूला गती जास्त आहे. चेंडू थांबवण्यात येणार आहे तोच म्हणजेच लगात अप्रतिम क्षेत्ररक्षकांकडनं वारंवार दुसऱ्यांदा पाहायला मिळालं, परंतु मिळाल्या या चेंडूवर या फटक्यावर एकूण धावा 3 आणि या 3 धावांच्या साह्यानं 9 धावसंख्या धावफलकावर पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं चालू असताना आपण पाहत आहोत वळवली विरुद्ध
करावे वळवली संघानं नाणेफेक जिंकलं. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी करावे संघाला. करावे बी आणि करावे ए असे दोन कंचन आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघात गडगेसर या परिसरातल्या नवी मुंबई परिसरातले हे संघ, परंतु निलेश येणा म्हणून मुख्य भूमिका घेत या संघाची निर्मिती करत हा चेंडू मात्र सुरेख चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, परंतु त्याचा चेंडू आणि फलीचा अर्थातच कुठलंही अंतर नसल्या कारणानं चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव. धावसंख्या स्थिर. ती धावफलकावर पहिला पॉवर प्लेचा षटक संपल्यानंतर 9 धावा. एक बाद 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आमच्या सोबत जोडलेच आमचे समालोचक सल्लागार गडगेसर, एमडी गडगेसर, चंद्रन गावचे एक जबरदस्त सूत्रसंचालक आणि समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे. आपण बघितले तर बरेच पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. सुनील गावस्कर पुरस्कार, रायगड भूषण पुरस्कार आणि आता आमचे आणि रवींद्र आणखी एक पदवी त्यांना या ठिकाणी रायगड समालोचक असोसिएशनने दिलेली आहे. तर ती पदवी असणाऱ्या रायगड समालोचक असोसिएशनचे महागुरु माधव गडगे साहेब ही पदवी त्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. नक्कीच धन्यवाद. आपण पाहत आहोत आमचे दुसरे मित्रांनो पनवेल टेनिस क्रिकेटचे एक जबरदस्त लाईव्ह कव्हरेजर्स म्हणून ज्यांनी आज बघितलं तर खऱ्या अर्थानं ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळाडूंना पडद्यावर आणण्याचं काम केलंय ते आमचे पारगावचे आनंद तारेकर. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आनंद तारेकर पारगावचे ज्या प्रकारे आकाश तारेकरचं नाव घेतलं जातं क्रिकेट क्षेत्रात, त्याच प्रकारे आनंदने तेवढंच नाव कमवलंय क्रीडा क्षेत्रात. तर आपल्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं आज बघितलं तर आजकाल युट्यूब आलंय माध्यमातून बघितलं तर या ज्या प्रकारे खेळाडूंना पडद्यावर झळकवलं असतील तर या व्यक्तीनं FB आणि FBच्या माध्यमातून फेसबुकवर खेळाडूंची चर्चा केली जात होती, परंतु आजकाल व्हॉट्सअप आल्यानंतर युट्यूब घर बसल्या आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. व्हॉट्सअपचे अपडेट आमचे अरुण कडाव अप्रतिम अपडेटिंग देत असताना आज 4 रात्री आपण त्यांना पाहणार होता. त्यांचंही कौतुक करावं लागेल. अरुण कडाव, राकेश गायकवाड यांचे अतिशय आमचे जवळचे मित्र आणि ते अपडेटिंग देत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून रवींद्र काल अरुण कडाव अतिशय फरमत होते, आज अतिशय शांत आहेत. नक्कीच, कारण होली आहे, होलीचा रंग उधळणार अरुण कडावने काल रात्री लवकरच होली साजरा केली आहे. चेंडू बॅटची कडा घेऊन जातो दरम्यान क्षेत्राकडे, चेंडू हातातून निसटलाय. एक धाव तर पूर्ण आणि एका धावेच्या साह्यानं मात्र एकूण धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत ती 10 धावा. 1 बाद 10 अशी धावसंख्या करावे विरुद्ध संघ पाहायला मिळतो वळवली. पहिला सामना झाला कोल्हे आणि आपण बघितला तो सामना वरचेवले. त्या सामन्यात कोळी संघाने विजय संपादन केला. लाडके प्रेक्षक, उशिरा आलेले प्रेक्षक, जे लाडके प्रेक्षक आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगेन की कालच्या रात्रीमध्ये जांभूलपाडा 11 जांभूलपाडा संघानं सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय. सुपर 3 मध्ये प्रवेश करणारा कालचा हिरो ठरला जांभूलपाडा 11 जांभूलपाडा. आज कोण ठरणार सुपर 3 चा हिरो? अर्थातच कोण पदार्पण करणार? हा चेंडू गेलून काढला. चेंडू अर्थातच अडवला गेला क्षेत्ररक्षकाकडनं सर्कलच्या आतमध्ये, परंतु फेकी करत फेकीचा फायदा घेतला. एका धावाचं रूपांतर 2 धावांमध्ये करत एकूण धावसंख्या मिळाल्या 2 धावांच्या साह्यानं. दुसरं षटक चालू असताना 12 धावसंख्या धावफलकावर. 1 बाद 12 असं आपण धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळत आहेत. नंदराज शेठ मुंगाजी यांच्या नक्कीच आयोजनानं मेहनतीनं ही घेतलेली स्पर्धा पाहायला मिळते. विघ्नहर्ता सामाजिक सेवा संस्था आणि आर्या स्पोर्ट्स ओवले यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पाहायला मिळते. तमाम क्रीडा रसिकांना ही रजनी स्पर्धा. चेंडू मध्ये बराच काल उशिरा चेंडू काढी गोलंदाज झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज रोहन चिखलेकर स्वतः गोलंदाज, सुरेख प्रयत्न, परंतु अंतिम क्षणाला झेल भूमीला दान झालाय आणि या मिळाले या चेंडूवर या फटक्यावर 2 धावा. 2 धावांच्या साह्यानं 14 धावसंख्या धावफलकावर. आपण पाहतात वलवली संघ खेळत आहे आणि वलवली संघाचे आर्थिक समर्थक आणि आमच्या समालोचक असोसिएशनचे सदस्य मेघनाथ म्हात्रे हे या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मेघनाथचं सहर्ष स्वागत. धावफलकावर धावसंख्या 14. पुढचा चेंडू या चिखलेकर, रोहन चिखलेकरचा चेंडू बॅटची कडा घेऊन फर्स्ट आणि सेकंड स्लिपच्या दिशेने जाणारा चेंडू तोपर्यंत पकडणार. मिळाली 1 धाव आणि 15 धावा धावफलकावर. व्यासपीठावर बरेच मान्यवर उपस्थित आहेत. आमचे क्रीडाप्रेमी हरिदास मडवी हे या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील आज रजनीमध्ये. या 4 रजनीमध्ये
मोठमोठे मांडीवर पाहायला मिळतात. आमचे शेखर भोईर कुठे आहेत? कारण त्यांचा संघ नक्कीच उपस्थित आहे. ओमसाई एंटरप्राइजेसचे मालक आणि अगदी आमच्या जवळचे मित्र शेखर भोईर यांचं सहर्ष स्वागत. हा चेंडू मला वाटतं डायरेक्ट एसट्या उद्ध्वस्त करतोय. त्रिफोलाची बाद होते फलंदाज राजेश मात्र. रंग बरसे अरे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे. दुसरा फलंदाज धावसंख्या धावफलकावर 15. दुसरं षटक चालू आणि धावफलकावर धावसंख्या बाद 2 बाद 15 अशी धावसंख्या. आपण बघतो इंडिया क्रिकेटचे वैभव वेट्टा, बंटी तांडेल, उमेश पाटील आणि सचिन मुंडे पूर्णपणे योगदान देत असताना ही लाईव्ह स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट हे प्रक्षेपण करत असताना आमचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर 198 देशामध्ये पोहोचणार यात मात्र शंकाच नाही. आमच्या अपडेटर अरुण कडाव कालच्या रात्री महेश यांनी सांगितलं की 1 वाजल्यानंतर अपडेटिंग बंद झालं. याचं कारण नेमकं होली. तर नक्कीच अरुण कडाव होली साजरा केलीत आपण 1 नंतर, परंतु आज तसं जमणार नाहीये. आज रात्रभर आपल्याला राहणे गरजेचं असणार. हा चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाजानं. विकेट मिळाल्यानंतर निर्धाव चेंडू. रोहन चिखलेकरचं कौतुक करावं लागेल. वलवली संघाचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा दुसरा षटक मिळण्यासाठी आला गोलंदाज. मात्र त्या गोलंदाजाने दाखवलेली चालाकी, त्या गोलंदाजाने केलेली कामगिरी या षटकामध्ये अप्रतिम. फक्त 6 धावा खर्च आणि 1 सफलता. पहिलं षटक फेकलं ऋषिकेश चौधरी या गोलंदाजानं 9 धावा आणि बिना सफलता अर्थातच 0 सफलता. आणि दुसरं षटक फेकलं रोहन चिखलेकरनं 1 सफलता 6 धावांचा षटक फेकला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त आणि धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत ती म्हणजेच 15 धावा धावफलकावर. आमचे मित्र रुपेश गायकवाड या स्पर्धेचा पूर्णपणे आनंद घेत असताना, पूर्ण नियोजन करत असताना आणि आयोजनापेक्षा नियोजन फार महत्वाचं असतं कांचन, आणि ते नियोजन करतायत आमचे रुपेश गायकवाड, राकेश गायकवाड, त्यांचे सर्व सभासद सहकार्य त्यांचं कौतुक करावं लागेल. चल एमडी सर, आपण पाहतो ती स्पर्धा आजच्या रजनीतली अर्थात दुसऱ्या रात्रीतला हा दुसरा सामना. पहिल्या रात्रीमध्ये जांभूलपाडा 11 जांभूलपाडा संघानं मजल मारली सुपर 3 मध्ये प्रवेश करणार आहे. चौथ्या रात्रीत मात्र या रायगड मधले दिग्गज संघ आपण पाहणार आहोत. आपल्या प्रेक्षकांना माहिती देऊया या रायगड मधले दिग्गज संघ, त्यामध्ये नेहा एंटरप्राइजेसचे मालक राम घरत यांचा संघ, ज्या संघानं बामण ठिकाणी फायनलचा दावेदार ठरणारा पहिला क्रमांक पटकावणारा तो संघ आपण पाहणार आहोत. चेंडू क्लोलवर पद्धत चेंडू बॅटची कडा घेऊन जातो. चेंडू जातोय अर्थातच सर्कलच्या आतमध्ये. स्वतः गोलंदाज ऋषिकेश चौधरी चेंडू उचलणार. तोपर्यंत या धावा 2 धावा. व्हॉट रनिंग बिटवीन, जबरदस्त रनिंग बिटवीन करावं लागेल. करावे संघाचं कौतुक त्या 2 फलंदाजांचं. फलंदाज अलंकार तांडेल, धीरज तांडेल, 2 खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. धीरज तांडेलने मारला फटका, परंतु सर्कलच्या आतमध्ये एमडी सर असताना चेंडूवर काढलेल्या 2 धावा यालाच म्हणतात सुरेख रनिंग बिटवीन. करावे विरुद्ध वळवई संघ. हा चेंडू धीरजने खेळून काढला मिड विकेट क्षेत्राकडे. चेंडू एका टप्प्याने अडवलाय. चेंडूची फेकी केली मात्र मिळाली 1 धाव. खराब फेकी. पहा किती चालाक फलंदाज पाहायला मिळतात, हुशार फलंदाज. ज्यावेळी चेंडूची फेकी आपण बघितली तर कौतुक करावं लागेल ते म्हणजेच अलंकार तांडेलचा. अलंकार तांडेलनं कॉल केला आणि या एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करत एकूण धावफलक पोहोचवला 19 धावसंख्येवर. अलंकार तांडेल क्रिकेट मधलं फार मोठं नाव मित्रांनो. या खेळाडूच्या नावावर बरेच विक्रम आहेत. एक जुना जनगा त्याच्या अलंकारने केवाल्याच्या मैदानावर मिडन षटक फेकला होता. तो फलंदाज अलंकार तांडेला नॉन स्ट्राईकला आहे मित्रांनो. धीरज मात्र स्ट्राईकला आहे, पण नॉन स्ट्राईकला असणाऱ्या अलंकारचं कौतुक करावं लागेल आणि त्यांचं रेकॉर्ड आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे फार गरजेचं आहे. तर केवाले मैदानावर जी कामगिरी केली होती कंचन प्रशांत खानावकर सारख्या दिग्गज फलंदाजाला मैदानी षटक फेकलं होतं, ही कामगिरी होती या अलंकार तांडेलची. परंतु धीरजने केला फ्रार. व्हॉट अ शॉट, व्हेरी गुड शॉट. चेंडू जातो मिड विकेट क्षेत्र कशा डोक्यावरनं 6 धावांसाठी हा दणदणीत षटकार.
मालक शेखर भोर मात्र खुश आहेत या षटकारावर. चेंडू बॅट बाजूला जोरदार अफेल, परंतु पंचांचा इशारा येतोय लेग बाईसचा. मिळाली एक धाव. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत 26 धावा, 26 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 26 अशी धावसंख्या धावफलकावर. 5 षटकांचा सामना मित्रांनो, आणि तिसरे षटक ऋषिकेश चौधरीच्या वाट्याला आलं. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरे षटक. त्या तडकेच याच दरम्यान प्रत्येक गायकवाड आपणास विनंती असेल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांच्या वतीने आपल्याला आमंत्रित केले जाते. प्रत्येक गायकवाड आपण या व्यासपीठावर. चेंडू त्रिफलाची यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. अलंकार तांडेल नामक या फलंदाजाची खेळी समाप्त. त्रिफलाची बाद. मास्टर आपण पाहत आहोत फलंदाज क्रमांक 3 बाद झाला आणि धावफलकावर धावसंख्या ती 3 बाद आणि 26 धावा. 26 धावसंख्या, 3 फलंदाज बाद अशी मी म्हणेन थोडी खराब अवस्था असेल वा करावे संघाची. ज्या करावे संघाने 3 षटकांचा समाचार घेतलाय आणि 3 षटकामध्ये 26 धावा, 3 फलंदाज बाद. अलंकार तांडेल नामक फलंदाज बाद झालाय. तर प्रत्येक गायकवाड आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. प्रत्येक गायकवाड आपणास विनंती आहे. 3 षटक समाप्त. धावफलकावर धावसंख्या 26 रन सोडले. अतिशय सुरेख सामना होईल आपण अपेक्षा करूया, कारण प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने या सामन्याचा आनंद घेत असताना आणि प्रत्येक प्रेक्षकालाही तीच गरज वाटते किंवा वाट पाहत असतायत की सामना चुरशीचा व्हावा. 3 षटक समाप्त. 26 धावा धावफलकावर. वळवली विरुद्ध जो सामना रंगतोय करावे. पहिला सामना जिंकलाय कोहली संघानं, व्हर्च्युअल संघाला पराभूत केलाय. हा चेंडू सुरेख फटका. चेंडू जातोय सरळ फाईन लेग क्षेत्राकडे. गोळीच्या वेगानं 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. या चौकारानं 30 धावा धावफलकावर लागले आहेत. अल्ताफ मस्ते कुठे असलेला तर राकेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधा. अल्ताफ यायचे लगेच. 30 धावा धावफलकावर. 3 षटक समाप्त. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवर निलेश मात्रे या गोलंदाजावर केला प्रति हल्ला. 30 धावा धावफलकावर. एक करावे संघाचा अष्टपैलू खेळाडू निलेश मात्रे या गोलंदाजावर पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज धीरज तांडेलसाठी चेंडू. पंचांचा स्वॅर. चेंडूचा इशारा. 1+1 अशी 2 धावा. अशा 2 धावांच्या साह्यानं धावफलकावर धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली. 32 धावा धावफलकावर आपण पाहत आहोत. जो पहिला सामना झाला त्या पहिल्या सामन्यामध्ये टार्गेट ठेवलं होतं ते 59 धावांचं टार्गेट ठेवलं होतं 5 षटकामध्ये. परंतु या 5 षटकामध्ये किती धावांचं टार्गेट ठेवणार हे तुम्ही पाहणं गरजेचं असणार. 59 धावांचा पाठलाग करण्याचा जो व्हर्च्युअल संघाला विजय संपादन करता आला नाहीये ते 59 धावांचा. परंतु या सामन्यात बघितलं तर 32 धावा धावफलकावर 4थं षटक चालू असताना मात्र चेंडू ऑफ स्टंपला. पुन्हा एकदा पंच स्वॅर दर्शवतायत. पंचांचा इशारा स्वॅर. बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्वॅर. आणि निलेश मात्र थोडं मानसिक दडपण घेत असताना ज्या गोलंदाजावर फाईन लेगच्या दिशेने मारल्यानंतर चौकार धीरज या फलंदाजानं. त्यानंतर जो मानसिक दडपण घेतला निलेश मात्रेनं बॅक टू बॅक 2 चेंडू निमण्यानं स्वॅर फेकले आहेत. अवांतर धावेनं धावसंख्या 33 वर धावून पोहोचली. शॉट ते चेंडू. व्हेरी गुड शॉट. चेंडू मिड गेट क्षेत्राकडे. हा 6 धावांचा इशारा. षटकार.
असताना महागडे गोलंदाजी करताना शॉर्ट पिच चेंडू आता मात्र चेंडूनं उचली घेतली मधल्या डब्याचा चेंडू अल्टव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज विशाल पाटीलनं सफल ठरला चेंडू निर्धाव धावफलकावर धावसंख्या 39 39 रन्स लॉस ऑफ 3 विकेट 3 बाद 39 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते मात्र चेंडू आडव्या खेळ बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न बॅटवर आदळतोय चेंडू धावबाद होण्याची शक्यता परंतु चेंडूची वेगी करणार तोपर्यंत फलंदाज सुरक्षित आणि चेंडू निर्धाव फेकतोय निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर 39 वर येऊन थांबली आहे चांगला खेळ करावा लागेल कारण जर आपण चांगला खेळ केला तर या स्पर्धेमध्ये आपण विजय होऊ शकाल कारण गडगे सर असंही म्हटलं जाते की डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीये आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीये तर नक्कीच डोकं शांत ठेवून खेळ करावा लागेल फुलटा चेंडू आणि शांत डोक्यानं हा मारलेला सरळ बिग बिग हिट 6 धावांसाठी षटकार आवाज वाढव डीजे तुझ्या आईची आवाज वाढव डीजे तुला पर्यंत आणि या षटकाराच्या साह्यानं 45 धावा धावफलकावर एकूण लागत आहेत 4थं षटक चालू असताना आणि या 4थ्या षटकात अतिशय महागडा ठरलाय जो निलेश म्हात्रे ज्याचं कौतुक केलं होतं की हा अष्टपैलू खेळाडू आहे कारावे संघाचा परंतु तो महागडी गोलंदाजी करत असताना महाग ठरतोय आपल्या संघासाठी What a shot! Tremendous shot! Marvelous shot! And very good batting by Mr. Vishal Patil. Back to back दूसरा षटकार करावे संघाचे आणि त्यांचं नक्कीच अर्धशतकाचं स्वागत केलंय करावे संघाच्या खेळाडूंना मोठ्या टाळ्यांनं रवींद्र या दरम्यान आपण बघतोय आपल्या रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य नरेंद्र भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं मी आर्या स्पोर्टच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे त्याच्या वेलकम नरेश 4 षटक समाप्त धावफलकावर धावसंख्या 51 4थ्या षटकाची समाप्ती 51 धावा म्हणजेच निलेश याने तब्बल 25 धावांचं षटक फेकलं खराब गोलंदाजी निलेशने केले या सामन्यामध्ये एकूण मात्र करावे संघ पूर्णपणे परतला या सामन्यामध्ये 51 धावा आणि करावे संघाचे खंदे समर्थक ओमसाई एंटरप्राइजेसचे मालक शेखर भोईर यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य निर्माण झालंय आणि का होऊ नये जर एखादा आपला खेळाडू चांगला खेळ करेल तर त्या खेळाडूच्या बद्दल नक्कीच प्रेम निर्माण होणार असा हा फलंदाज विशाल पाटील ज्याला 3 षटकार मारले आहेत आणि महागडा गोलंदाज ठरला निलेश म्हात्रे 51 धावा धावफलकावर क्रिकेट वाढलंय एमडी सर क्रिकेटवर प्रेम वाढलंय आज विचार केला तर दिवसा टुर्नामेंट्स मध्ये मित्रांनो 1.5 करोडाची उलाढाल मी म्हणाल झाली आहे फक्त बक्षिसांच्या स्वरूपात परंतु त्या 1.5 करोडपेक्षा डबल या ठिकाणी नाईट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल या मार्च नंतर नक्कीच त्याचं पूर्णपणे कॅल्क्युलेशन केला जाईल एवढं क्रिकेट वाढलंय हा चेंडू निर्धाव फेकतोय फलंदाज हुकतोय धीरज परंतु गोलंदाज संदेश मात्र स्लॉग ओव्हरचं षटक फेकत असताना पहिला चेंडू निर्धाव फेकतोय कारण एमडी सर क्रिकेट आज रायगडमध्ये नुसतंच क्रिकेट चालू आहे पनवेल तर क्रिकेटची पंढरीच समजली जाते मित्रांनो क्रिकेट म्हणजे काय तर क्रिकेट म्हणजे जिद्द क्रिकेट म्हणजे जोश या चेंडूवर काय होणार फलंदाज धाव बाद तर मित्रांनो क्रिकेट म्हणजे काय या ठिकाणी पाहायला मिळतं पंचांचा स्वैर चेंडूचा इशारा क्रिकेट म्हणजे जिद्द क्रिकेट म्हणजे जोश क्रिकेट म्हणजे चिकाटी आणि क्रिकेट म्हणजे मेहनत
प्रत्येक संघाला शुभेच्छा असणार आहे या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने भाग घेतलाय तर ती खेळ तो क्रिकेट आपल्याला तमाम क्रीडा रसिकांना दाखवायचा आहे. एक शांत क्रिकेट आणि नियमांना नियमांचं पालन करून तो क्रिकेट आपण या मैदानावर दाखवावा हीच आपणास विनंती असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलकावर धावसंख्या 52. पाचवं षटक स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक चालू असताना गोलंदाज संदेश मात्रे कमबॅक करतोय वापसी करतो चेंडू पॅडवर आलेलाय जोरदार अपील आत्मविश्वास कमी जोश उत्साह जास्त या अफील मध्ये निर्णय फेटाळला अर्थातच पंचाने परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती धावफलकावर धावसंख्या 52. 52 रन्स लॉस ऑफ 4 विकेट 4 बाद 52. स्लॉगवरचं षटक संदेश मात्रे नामक गोलंदाज फेकत असताना वळवी संघाचा हा अंतिम षटक. मात्र चेंडू उगतोय विशाल पाटील यष्टीरक्षक मात्र जरी चेंडू सोडत असला थर्डमॅनला असणारा क्षेत्ररक्षक कामगिरी सुरू करतोय. पहिले स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला विशाल पाटीलनं आणि पंचांचा इशारा येतोय 22च्या स्वरूपात मिळाली 1 धाव आणि फलंदाज हरदेव तांडेल धावबाद. आम्ही भाऊ आगरी या दरम्यान पनवेल शहर पोलीस निरीक्षक ढुमे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावं. मी ढुमे साहेबांना विनंती करतो की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावे. विशाल पाटील चेंडू खेळतोय चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्राकडे पाहूया चेंडूवर किती धावा येणार. 1 धाव तर पूर्ण. दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद. फलंदाज बाद होतोय विशाल पाटील दुसरी धाव घेत असताना बाद झाल्यानंतर धावफलकावर धावसंख्या 1. साजरी होणार आहे. तमाम क्रीडा रसिकांनाही या ठिकाणी पूर्णपणे आमंत्रण दिलंय कुंडेवालला या ठिकाणी की आपण या तुकाराम बीज सोहळ्यात आपण सहभागी व्हायचा. तर नक्कीच मित्रांनो असंही म्हटलं होतं की अंगणात तुलस आणि शिखरावर कलस हीच आहे गडगेसर महाराष्ट्राची ओळख. कपाली कुंकू आणि डोक्यावर पदर हीच आहे आमच्या सौभाग्याची ओळख. तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे सण पाहायला मिळतात मोठ्या जल्लोषात. हा चेंडू जातोय अर्थातच पॉइंट क्षेत्राकडे या चेंडूवर पळून काढल्यात 2 धावा आणि 2 धावांच्या सहाय्याने एकूण धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत त्या 56 धावा. 56 धावसंख्या थोडं जखडून ठेवलं अक्षरशः ज्या 4थ्या षटकात निलेश मात्रेनं तब्बल 25 धावांचं षटक फेकलं होतं त्या षटकानंतर थोडं या ठिकाणी गोलंदाज संदेश मात्रे चांगली कामगिरी करतोय. स्लॉग ओव्हरचा षटक अर्थातच हाणामारीचं षटक अंतिम षटक मर्यादित क्रिकेट षटकांच्या या सामन्यामधला शेवटचा षटक फुलटॉस चेंडू क्रिकेट मधला खराब चेंडू या चेंडूवर पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज निलेशने मारलेला मिड विकेट क्षेत्राकडे षटकार. घातक फलंदाज आहे आणि या रोहन चिखलेकर सारखा घातक फलंदाज निलेश मात्रे सारखा अष्टपैलू खेळाडू आणि या खेळाडूंसमोर त्यांच्या सहकारी खेळाडूंसमोर ठेवलेलं हे आव्हान 63 धावांचं आव्हान असणार आहे. तर पाहूया पंचांची मागणी आहे की आपण संपर्क साधा आयोजकांनी 63 धावांचं आव्हान जर आपण बघितलं तर नाणेफेक करून घ्यायचं आहे पुढील 3ऱ्या सामन्यासाठी. 3रा सामना आपण पाहणार वाघेली वाडा विरुद्ध जासई. दोन्ही संघाच्या संगणकाला आपण विनंती असलेला नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर 63 धावांचं आव्हान आणि 63 धावांचं आव्हानाचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी या फलंदाज ज्या प्रकारे आपण नावं घेतली रोहन मुकेश त्याचबरोबर निलेश या मुख्य फलंदाजांची नावं घेतली त्यांच्यासोबत बाकी सहकार्यांनीही चांगलं काम करणे गरजेचं आहे. परंतु ती फलंदाजी करत असताना या 63 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज पूर्णपणे जगडून ठेवणार
त्या अलंकार तांडेलचं कौतुक केलं होतं, ज्याने वाकडी मैदानावर प्रशांत खानावकर सारख्या, केवळ मैदानावर प्रशांत खानावकर सारख्या फलंदाजाला निर्धाव षटक फेकलं होतं. हे युद्ध पाहायला मिळेल या दोन संघामध्ये. तर कशा प्रकारचं हे युद्ध आपण पाहणार याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी बोलतोय. आता माझे साथी समालोचक यामध्ये गडगे सर यांच्याकडे. हॅलो, हा या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, ज्यांच्या नशिबी खऱ्या अर्थाने या देशाची सेवा करण्याचं ज्यांना भाग्य लाभलं सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीने समाजाला फार मोठं योगदान देणारे इथे पनवेल शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आदरणीय मुंडे सरांचं इथे आगमन झालेलं आहे. मी या स्पर्धेचं धुमे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आदरणीय रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो. ज्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इथे नाईट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ते कुमार सिद्धेश नंदराज शेठ मुंगाजी याला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो की कोट्यावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो, हजारो शिंपले उघडल्यावर त्यात एक मोती सापडतो, शेकडो माणसं आयुष्यात भेटतात, परंतु कुमार सिद्धेश नंदराज शेठ मुंगाजी तुमच्यासारखा त्यामध्ये एखादाच असतो. सिद्धेश, तुला वाढदिवसा निमित्ताने आम्हा सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. तो दोस्तों, चलते इस मैदान के ऊपर बिल्कुल सभी तमाम दर्शकों को एक बार फिर से हम याद देना चाहेंगे कि ये मैच वलवली विपक्ष करावे क्रिकेट टीम के बीच में ये मैच खेला जा रहा है और ये मुकाबला 5 ओवर का खेला जा रहा है. करावे से वलवली क्रिकेट टीम के कप्तान ने टॉस जीता. टॉस जीतने के बावजूद पहले फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए न्योता दिया था करावे क्रिकेट टीम को, और करावे क्रिकेट टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 5 ओवर में 62 रन ठोकर 63 रनों का लक्ष्य 12.60 के औसत से और उस लक्ष्य का पीछा करने मैदान में उतरे वलवली क्रिकेट टीम के 2 आरंभिक बल्लेबाज. या दरम्यान इथे आमचे सहकारी मित्र, कारण असं म्हटलं जातं की चंद्र आपल्या शीतल चांदण्याने दुबे साहेब ना, हा, मी नाणे का पुढच्या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी ते आमंत्रित करतो. आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री दुमे सर, आपल्याला मी आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावं. सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीने फार मोठं योगदान. दरम्यान मित्र, असे एक व्यक्तिमत्वाचं जिथे आगमन झालेलं आहे की चंद्र आपल्या शीतल चांदण्याने पृथ्वीवरील लोकांना मोहित करून मन कसे शांत ठेवावे असे शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून सर्व क्रिकेटर, सर्व समालोचक, सर्व अपडेटर्स सत्करांना प्रसिद्धी मिळाली ते आमचे पनवेल टेनिस cricket.in चे CEO आनंद तारेकर पारगाव. आपलं स्वागत. जासई क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कबूल लागलेला आपला निर्णय कलवावा. आरंभिक बल्लेबाज से निश्चित रूप से वलवली क्रिकेट टीम के आरंभिक बल्लेबाज नीलेश मात्रे, नौशनकर बल्लेबाज मुकेश शेलाटकर, गेंदबाजी के लिए करावे क्रिकेट टीम के दृष्टि करावे एक्सप्रेस केतन बोयर आर्या पैवेलियन एंड से मारा करेंगे. पहली ओवर सर्कल के दायरे के अंदर और बल्लेबाज को मालूम होता है कि सर्कल के बाहर बड़े स्ट्रोक रोकने वाले फील्डर्स की संख्या कम होती है और ऐसे में बल्लेबाज का इरादा होता है कि ज्यादा से ज्यादा गैप शॉट या ज्यादा से ज्यादा बड़े स्ट्रोक. केतन लेफ्ट आर्म और द विकेट, बिल्कुल अच्छी गेंद थी, गुड लेंथ स्पॉट पर गेंद थी. गेंद टप्पा खाने के बाद गेंद में ज्यादा उछाल नहीं था, अंदर की तरफ आई, विकेट कीपर ने गेंद फील्ड किया, वापस गेंदबाज के पास कोई रन की गुंजाइश नहीं है. कंचन पालकर हमारे साथ जुड़े, बेस्ट स्कोरर इन रायगढ़ डिस्ट्रिक्ट, और दूसरे पास तो हमारे बेस्ट अपडेटर इन रायगढ़ डिस्ट्रिक्ट एक कड़ाव यानी राकेश सर, हमारे लाडले आयोजक राकेश सर गायकवाड़ के गले के ताईत माने जाते. दोस्तों, ये क्या आपका स्वागत. इस सर की दूसरी गेंद जोरदार प्रहार, गेंद जा रही मिड ऑफ के रीजन में
फील्डर वहां पर तैनात, शानदार फील्डिंग का प्रदर्शन। जब तक गेंद उठाए फील करे बल्लेबाज के पास एक रन लेने का समय, और इसी एक रन के साथ नामचीन बल्लेबाज नीलेश ने अपना खाता खोला, अपने पारी की शुरुआत की, टीम का खाता खोला। टीम का टोटल यहां पर बन चुका है वलवली क्रिकेट टीम का, बगैर कोई विकेट कोई एक गेंदबाजी के लिए तैयार। केतन यहां पर नामचीन गेंदबाज लेफ्ट हैंड ओवर द विकेट। इस ओवर की तीसरी गेंद बिल्कुल इनसाइड एज, यहां पर फर्स्ट लिफ्ट रीजन में शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। कांचन पालकर, रविंद्र मात्रे से यदि बात करें, महेश मात्रे सर, इस गेंदबाज का जिक्र करना होगा। पूरी तरह से चालाक चौकन के साथ गेंदबाजी कर रहे और आप नतीजा आपके सामने, लगातार डॉट गेंद फेंक रहे। कमाल की गेंदबाजी केतन भोईर द्वारा। लेफ्ट आर्म और द विकेट। इस बल्लेबाज को ज्यादा देर तक शांत नहीं रख सकते, गेंद मिड विकेट के ऊपर से, गेंद 6 रनों के लिए। तुझे यार दिल में बसी कोई विकेट कोई साथ, और यह है वलवली के हमारे डीजे मास्टर सैंडी की पहचान। इस ओवर फुल टॉस गेंद थी, गेंद जारी है फॉलो द डिवीजन में, शानदार फील्डिंग। यहां पर बिल्कुल बल्लेबाज बाल बचे, एक रन का इजाफा। इसी एक रन के साथ टीम का टोटल बनता हुआ यानी कि 8। कांचन पालकर की बात करें, बल्लेबाज यहां पर डायरेक्ट हिट होता तो करीबी मामला हो सकता था। हा दरम्यान मित्र, ज्यांचं आगमन झालेलं आहे की ज्यांचं सौभाग्यवती भारतीताई मुंगाजी याच्या अगोदरच्या टर्म मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या, खऱ्या अर्थाने ज्यांनी नेतृत्व केलं ते शशिकांत शेठ मुंगाजी साहेबांचे ते आगमन, स्वागत आपलं। और इसी के साथ बिल्कुल डॉट गेंद की समाप्ति, एक महंगे ओवर की समाप्ति, बिल्कुल अच्छे ओवर की समाप्ति। एक ओवर की समाप्ति के बाद वलवली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है निश्चित रूप से, बगैर कोई विकेट कोई 8। हा एक ओव्हर ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे मित्रांनो, कारण या विभागातून खऱ्या अर्थाने त्याचं श्रेय नंदराज शेठ मुंगाजी साहेब असतील। मैदानावर जरी सदाशेठ गायकवाड साहेब इथे उपस्थित नसतील, परंतु ज्या वेळेस भारतीताई मुंगाजी या रायगड जिल्हा परिषदेच्या विभागातून नेतृत्व केलं खऱ्या अर्थाने, आणि आज म्हणूनच नंदराज शेठ मुंगाजी या संपूर्ण विभागात नव्हे, आज तुमच्यावर जिल्ह्याची जबाबदारी दिली खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात, की ज्यांच्या शुभास्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं, की ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं की जयाची कीर्ती गगनापरी तयासी म्हणती, गोरगरिबांचा दाता लोकनेते खरे रायगडवासी असे रायगड जिल्ह्याचे भाग्य विधाते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचे निकटवर्ती म्हणून नंदराज शेट्टींनी ओळखले जाता। आणि काल कुमार सिद्धेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा आशीर्वाद देण्याकरिता खऱ्या अर्थाने रामशेठ ठाकूर साहेब आले होते आपल्या प्रेमास्त। पुन्हा एकदा त्यांचा मी नंदराज शेठ मुंगाजी, राकेश शेठ गायकवाड, रुपेश शेठ गायकवाड, संजय शेठ गायकवाड आर्या स्पोर्ट्सच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल रुका हुआ 8। इस ओवर की पहली गेंद अक्रॉस द लाइन, तौफीक लगी गेंद, थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, अंपायर का इशारा, शानदार चौका। हर छक्के के लिए समीर पालेकर वलवली इनकी ओर से 200 रुपए का इनाम। कल बिल्कुल हमारे महेश सर ने यहाँ पर जानकारी दी थी कि कल हैट्रिक के लिए 14 या 16 हजार रुपए की बरसात हो चुकी थी दोस्तों। और यह है नंदराज सेठ मुंगाजी और यह है राकेश शेठ गायकवाड़ की एक पहचान है दोस्तों इस प्रतियोगिता की। इस ओर की अगली गेंद राइट आर्म और द विकेट अक्रॉस द लाइन, गेंद बिल्कुल बैट इज फाइन लेग रीजन में, वन बाउंस, बिल्कुल अंपायर का इशारा, बिग हिट, शानदार छक्का।
मिला था और अक्सर कहते हैं ना अंग्रेजी में कि बिल्कुल nobody can guarantee that every coming day is good for us. If our good luck with us, definitely that is the good for us. यदि आपका दिन नहीं होगा तो भाग्य आपको साथ नहीं देगा, आपका दिन है तो भाग्य आपको साथ देगा। बिल्कुल मुकेश को भाग्य ने साथ दिया था। गुड लेंस पर गेंद थी, शानदार गेंदबाजी, शानदार वापसी, विपुल द्वारा रुका हुआ स्कोर अभी भी वलवली क्रिकेट टीम का, यानी कि बगैर कोई विकेट को ये 18 दोनों बल्लेबाज बक्षिसाची अनाउन्समेंट एकदाच केली जाणार आहे। मित्रांनो आमचे मित्र राकेश गायकवाड साहेब आम्हाला इथे माहिती दिली, सामना स्पर्धा मोठी आहे। इस ओर की एक बार बिल्कुल उठाकर खेलना चाहते थे, गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, अंपायर सर का इशारा, वाइड गेंद करार। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल लॉ नंबर 25 के अनुसार अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, टीम का टोटल बन चुका है वलवली क्रिकेट टीम का बगैर कोई विकेट खोए, यानी कि निश्चित रूप से 19। राकेश गायकवाड़ हम यहाँ पर देख सकते हैं दोस्तों, यानी कि आर्या स्पोर्ट की आन बान शान और एक बड़ा हार्ड हिटर बल्लेबाज जिनकी बल्लेबाजी देखी थी हमारे बिल्कुल वागड़ी के मैदान के ऊपर, क्या कायमत का कर मचाया था। साईनाथ पालेकर यांच्याकडून मुकेश या फलंदाजाला प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे। शुक्रिया, बिल्कुल महेश मात्रे सर आपका स्वागत। हमारे रायगढ़ समालोचक एसोसिएशन की बड़ी पहचान निश्चित रूप से। तो दोस्तों विपुल गेंदबाजी के लिए तैयार, सामना करेंगे आक्रामक बल्लेबाज मुकेश शेलटकर। जिस तरह बल्लेबाजी कर रहे महेश मात्रे सर, मानो इस बल्लेबाज को रोकना कराबे क्रिकेट टीम के गेंदबाजों को चुनौती बनती जा रही है। राकेश गायकवाड़ गेंदबाजी के लिए तैयार, गेंदबाज निश्चित रूप से विपुल गेंदबाजी के लिए तैयार। विपुल भुईर आर्या पैवेलियन एंड से मारा करेंगे, एक लंबे कट के, यहाँ पर एक ताकतवर गेंदबाज है, लेकिन जहां तक सवाल है मुकेश के बल्लेबाजी का, हार्ड हिटर बल्लेबाज। हाँ इशारा समझ लो तुमसे आम्ही, धन्यवाद। बिल्कुल तो गेंदबाजी के लिए तैयार है गेंदबाज निश्चित रूप से, क्योंकि समझने वाले को इशारा काफी होता है दोस्तों। निश्चित गडकर साहेब या दरम्यान आताच आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष मुरबी गावचे संदीप पाटील यांनी नंद्रशेठ मुंगाजी आणि राकेश गायकवाड आपले आयोजन यशस्वी व्हावं यासाठी आणि आमच्या सर्व समालोचकांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात। तर उद्या त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे, पण सध्या मैदानाकडे गडके साहेब। शुक्रिया। ईश्वर की अगली गेंद बिल्कुल ड्राइव किया डीप गली रीजन में, 1 बाउंस 2 बाउंस 3 बाउंस, सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। मारा करेंगे एक बिल्कुल तेज गेंदबाजी के लिए तैयार। ये गेंद बिल्कुल करने की कोशिश, गेंद शॉर्ट गली के रीजन में, मिस्ड अंडरस्टैंडिंग, शानदार गुड रनिंग बिटवीन द विकेट, आंखों में इशारा, सूझबूझ की तालीम और इसी के साथ 1 रनों का इजाफा। बिल्कुल शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन दोस्तों। मुकेश शेलटकर के बारे में रविंद्र महात्रे ने काफी जानकारी दी थी दोस्तों। हमारे एरिया के सबसे ताकतवर बल्लेबाजों में से एक बल्लेबाज माने जाते हैं। जिस तरह कराबे की बात करें अलंकार तांडेल जिस तरह की बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, बिल्कुल यहाँ पर शॉर्ट पिच गेंद की दिशा देना चाहते थे, अंपायर का इशारा, ओवर की समाप्ति, एक महंगे ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद वलवली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है बगैर कोई विकेट कोई 24 और जीत के लिए दोस्तों। गडके साहेब या दरम्यान डोमे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं होतं। आपण या ठिकाणी आलात, आमच्या या कार्यक्रमाची टुर्नामेंटची शोभा वाढवलीत याबद्दल मी नंद्रशेठ मंगाजी, राकेश गायकवाड आणि आर्या स्पोर्ट्सच्या वतीने या ठिकाणी आपला आभार व्यक्त करतो। हाँ शुक्रिया महेश सर। और इसी के साथ बिल्कुल हमारे साथी स्कोरर केवल बिलोंग करते हैं दोस्तों रायगढ़ के बेस्ट स्कोरर में जिनकी गणना की जाती है वो मैन फ्रॉम केवल कांचन पालकर, बहुत बहुत शुक्रिया इस जानकारी के लिए। अभी यहाँ पर हमें जानकारी दे रहे कि कराबे क्रिकेट टीम के दृष्टिकोन साहेब, करावे संघाच्या संघनायकाला विनंती आहे त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे। मी प्रत्येक संघाला सूचना केलेली आहे, जर आपण मैदानावर टाइमपास केला तर आपल्याला या ठिकाणावर 2 धावांची पेनल्टी येणार आहे, याची प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे। गडके सर
हा या स्पर्धेला मालिकावीराची जी ट्रॉफी आहे बघा LCD ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे ते नित्यानंद शेठ मंगाजी साहिबांचे इथे आगमन स्वागत। तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर रन और गेंदों के बीच में अभी समीकरण 18 गेंदें बची है और जीत के लिए 39 रन चाहिए वलवली क्रिकेट टीम को। तो दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन, नए गेंदबाज केतन भोईर यानी कि एक बिल्कुल रफ्तार के सौदागर माने जाते हैं। लेफ्ट आर्म और द विकेट, जोरदार प्रहार करना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, डॉट गेंद की समाप्ति। निश्चित रूप से कंचन पालकर महेश मात्र सर क्या करना चाहिए, बल्लेबाज ने हर गेंद के ऊपर चौके छक्के से रन नहीं आ रही है तो बल्लेबाज ने 1 या 2 रन लेकर निरंतर अपने स्ट्राइक को रोटेट करना चाहिए। इस सर की अगली गेंद फेंकने के तैयार है, क्रॉस द लाइन, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, बल्लेबाज बीच ओवर में नैया। निश्चित रूप से इससे कहते हैं दोस्तों कि पलटवार क्या होता है कि एक दूसरे के बाद जब पलटवार मिलता है तो क्रिकेट खेल में काफी बड़ा मजा आता है और उसी तरह का मजा देखने मिल रहा है। इस सर की तीसरी गेंद शॉर्ट पिच गेंद थी, हल्के हाथों से कट किया, गेंद जा रही है थर्ड सेकंड स्लीप रीजन में। जब तक गेंद उठाए फील करे तब तक मुकेश के पास 1 रन लेने का समय, इसी 1 रन के साथ टीम का टोटल बन चुका है वलवली क्रिकेट टीम का बगर कोई विकेट कोई 25 रन और गेंदों के बीच में समीकरण 15 गेंदें बची है, जीत के लिए 38 रन चाहिए। तो दोस्तों क्या कमाल का क्रिकेट देखने मिल रहा है, निश्चित रूप से एक शानदार मुकाबला, रोंगटे खड़े करने वाला मुकाबला, कसमकस मुकाबला, हर तंगीज मुकाबला देखने मिल रहा है। इस ओवर की अगली गेंद बिल्कुल ग्लास ड्राइव किया, गेंद जा रही थी स्ट्राइक और रीजन में, फील्डर तैनात, शानदार फील्डिंग, जहां बल्लेबाज 2 रन बटोरने वाले थे 1 रन पर संतुष्ट होना पड़ा, टीम का टोटल बनता हुआ 26। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण हमारे साथी स्कोरर कांचन पालकर और एक अरवा में जानकारी देते हुए अपडेटर कि 14 गेंदे जीत के लिए 34 रन 37 रन। ये गेंद क्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे, डॉट गेंद की समाप्ति, कमाल की वापसी, नैया बीच ओवर में कंचन पालकर। महेश मात्र सर अपने महाभारत देखा होगा, महाभारत में अभिमन्यु चक्रव्यूह में फंसे थे, चक्रव्यूह में जाना मालूम था, चक्रव्यूह भेदना मालूम नहीं था। इस बार हाँ बिल्कुल कोई रन की गुंजाइश नहीं है और करावे क्रिकेट इसी के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल बन चुका है यानी कि 26। करावे क्रिकेट संघाच्या जे ड्रेसिंग बघतो आपण ट्रॅक शूटच्या बद्दल खऱ्या अर्थाने आमच्या पाणी मैदानामध्ये पंच इशारा करतात, पाणी करायला आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक आर्या स्पोर्टचे संघनायक आक्रमक फलंदाज राकेश शेठ गायकवाड या साहेबाई खऱ्या अर्थाने करावे क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग बद्दल तुमचं अभिनंदन केलं, खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे सुरेख ड्रेसिंग, जोरदार टाळ्या। आणि मैदानावर खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाचं डीजे मास्टर तुम्हाला मी थांबवलं, पाणी द्यायचं बघा मैदानामध्ये, पंचांचा इशारा, आमचे एक रायगडचा मराठी भाषे एक मराठीचे का मुलुक मैदान तोप म्हणून परिचित असणारे आमचे मित्र सागर मांडवकर नेरे यांचं आगमन झालेलं आहे। सागर स्वागत आहे आपलं, नंदराज शेठ मुंगाजी, राकेश शेठ गायकवाड, रुपेश शेठ गायकवाड, संजय शेठ गायकवाड, आर्या स्पोर्टच्या वतीने विघ्नार्था सामाजिक सेवा संस्था ओवले यांच्या वतीने तुमचं स्वागत यावं स्टेजवर। तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर रन और गेंदों के बीच में समीकरण। या दरम्यान रायगड समालोचक असोसिएशनचे अतिशय गोड आवाजाचे मराठीचे समालोचक नेरेगावची शान सागर मांडवकर यांचे या ठिकाणी आगमन झाले। सागर मांडवकर याला विनंती करतो की आपण मंचावर यावं। सागर मांडवकर आपणास मी विनंती करतो कि अपन मंचावर यावं। बरके साहब शुक्रिया डीजे मास्टर। तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर बिल्कुल रन और गेंदों के बीच में समीकरण 12 गेंदे जीत के लिए वलवली क्रिकेट टीम को 37 रन चाहिए, 12 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांची गरज। दूरवाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन है, गेंदबाज हरदेव राइट एम ऑफ द विकेट, जोरदार प्रहार, गेंद जा रहे मिडॉन के रीजन में, 1 रन आसानी के साथ दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, गुड रन बिटवीन द विकेट। इसी 2 रनों के साथ नामचीन बल्लेबाज नीलेश मात्रे पहुंच रहे 4 पर, टीम का टोटल बन चुका है वलवली क्रिकेट टीम का बगैर कोई विकेट कोई 28 रन और गेंदों के बीच में अभी समीकरण 11 गेंदे जीत के लिए यानी कि 35 रन चाहिए। महेश मात्रे सर बिल्कुल अपने पहले कहा था कि किसमें कितना दम, कौन पानी कम कौन है
विकेट बाजीराव सिंघम, क्योंकि एक पटरी पर 2 ट्रेन, एक मैन में 2 तलवार और एक जंगल में 2 शेर कभी न होंगे। गेंदबाजी के लिए तैयार, रिटम ओवर द विकेट, शॉर्ट पिच गेंद थी, गुड लेंस फैड अक्रॉस द लाइन, ऑन ऑफ साइड पर जाने वाले गेंद को मिड विकेट रीजन में ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, नतीजा डॉट गेंद की समाप्ति। यदि कांचन पालकर बात करें, क्रिकेट का मुकाबला गेंदबाज बल्लेबाज के बीच में खेला जाता है, लेकिन क्रिकेट खेल में डॉट गेंद या साझेदारी सबसे मानी जाती है और उसी तरह की गेंदबाजी करते हुए गेंदबाज हरदेव तांडेल गेंदबाजी के लिए तैयार, आर्या पैवेलियन एंड से। ये गेंद हवा में स्लिम डॉग के रीजन में, फील्डर वहां पर पहुंच में नहीं है, दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे हैं और यहां पर जोखिम भरा हो सकता है। निश्चित रूप से गुड रनिंग बिटवीन द विकेट, दूसरा रन मुकम्मल, टीम का टोटल बन चुका है। वलवली क्रिकेट टीम का बगैर कोई विकेट कोई 30 रन और गेंदों के बीच में समीकरण। अभी हमारे साथी स्कोरर कांचन पालकर हमें जानकारी दे रहे हैं कि 9 गेंदें बची है, जीत के लिए 33 रन चाहिए। फील्ड की जमावट है, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन, मिड विकेट, डीप मिड विकेट, फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, थर्ड स्लिप, डीप गली, शॉर्ट मिड ऑन, बिल्कुल जो फील्ड की रचना है। दोस्तों ये मुकाबले की बात करें, जैसे कि हमने 2 गेंदबाज सभी क्रिकेटर को देखा कि जैसे कि हमने इस क्रिकेटर को देखा, सकारात्मक रवैया, मुकेश की बात करें तो सकारात्मक रवैया और कमजोर गेंदों को सही सबक सिखाना, ये क्रिकेट की पूरी तरह से भलीभांति जानता है, लेकिन जिस तरह की शुरुआत हुई थी वो थम चुकी है। इस तरह की अगली गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, मिस्ड अंडरस्टैंडिंग, बिल्कुल कमाल की वापसी, ताकत, यहां पर ताकतवर गेंदबाजी का प्रदर्शन, कमाल की गेंदबाजी। ये गेंदबाज का कांचन पालकर यदि बात करें, हरदेव तांडेल कमाल की गेंदबाजी कर रहे, बिल्कुल लेंथ लाइन और दिशा के साथ गेंदबाजी कर रहे, कमाल की गेंदबाजी। इस बार बिल्कुल निश्चित रूप से इनसाइड एज अंपायर का इशारा, 4 रन, खूबसूरत चौका। अभिमान मराठीचे उत्कृष्ट समालोचक सागर मांडवकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी आर्या स्पोर्टच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि पुढच्या मॅच साठी तुम्हाला सागर मांडवकर ऐकायला मिळणार आहे। शुक्रिया डीजे मास्टर, शुक्रिया महेश सर। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, शानदार गेंदबाजी, अंपायर का इशारा, ओवर की समाप्ति, गोल्डन हैंडसम लवेली ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद वलवली क्रिकेट टीम का टोटल बन चुका है बगैर कोई विकेट कोई 34 रन और गेंदों के बीच में अभी समीकरण 6 गेंदें, जीत के लिए 29 रन चाहिए। और हरदेव तांडेल के यदि गेंदबाजी के बारे में यदि बात करें तो बिल्कुल करावी क्रिकेट टीम के दृष्टिकोण से कभी शानदार गेंदबाजी की, इस ओवर में 8 रन दिए, रन और गेंदों के बीच में समीकरण 6 गेंदे, जीत के लिए वलवली क्रिकेट टीम को 29 रन चाहिए। 6 गेंदे। दोस्तों क्रिकेट एक ऐसा सवाल है कि वी कैन नॉट से एनीथिंग अबाउट द लास्ट गेम एंड द लास्ट बॉल एंड द लास्ट मूवमेंट। बिल्कुल महेश सर यदि बात करें, क्रिकेट खेल हाँ निश्चितों से भरा हुआ खेल माना जाता है। जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती, क्रिकेट के बारे में कुछ भविष्यवाणी नहीं की जा सकती। हालांकि निश्चित रूप से अंतिम 6 गेंदें बची है, बल्लेबाज को कमाल दिखानी होगी। एक एक रन लेने से काम नहीं बनने वाला, इसमें रनों की गति और बढ़ेगी। हर गेंद के ऊपर जो अंग्रेजी में कहावत है कि देयर इज नो स्मोक विदाउट फायर, बिना आग से कभी धुआं नहीं उड़ता। बल्लेबाज को बिन बादल बरसात करनी होगी और गेंदबाज को भी बल्लेबाज के कमी को परख कर यहां पर गेंदबाजी करनी होगी बिल्कुल, और उसी तरह का प्रदर्शन करते हुए आपण जर विचार केला 2 संघांचा, वलवली संघाचा विचार केला तर रायगड असोसिएशनचे खजिनदार सत्यवान म्हात्रे यांचा हा संघ, ही ओळख या संघाची। तर करावे संघाचा विचार केला तर रायगड असोसिएशनचे आपले सदस्य हास्याचे फवारे दशरथ म्हात्रे, दशरथ पाटील, ही ओळख आहे करावे गावची। हाँ बिल्कुल आपने सही कहा, आपके बात से सहमत। अलंकार तांडेल क्लीन बॉल, यलकर लाइन स्टंप, बिल्कुल गेंद थी, मिडल स्टंप ऑफ स्टंप भी कर दिया और ये पहला विकेट वलवली क्रिकेट टीम का नामचीन बल्लेबाज पैवेलियन के बाहर जाता हुआ।
झाकून ठेवले शुक्रिया डीजे मास्टर। और इसी के साथ जिस बल्लेबाज के ऊपर टीम निर्भर थी वो बल्लेबाज आउट। यदि निश्चित रूप से मैं सर हमेशा अक्सर कहते हैं ना कि खिलाड़ी के ऊपर दैट्स व्हाई द टीम शुड नॉट डिपेंड ऑन ओनली ऑन बैट्समैन बिकॉज द बैट्समैन गेट्स आउट क्विकली सो द होल टीम गेट्स अंडर प्रेशर एंड वो टीम पूरी तरह से दबाव में आती है। मुकेश शेलटकर की बात करें, मुकेश इज द बेस्ट बैट्समैन वलवली क्रिकेट टीम। वलवली क्रिकेट टीम इज मोर डिपेंड ऑन मुकेश शेलटकर। मुकेश शेलटकर बैक टू द पैवेलियन। नैया बीच ओवर में रन और गेंदों के बीच में अभी समीकरण 5 गेंदे जीत के लिए 29 रन। हार गेंद मैदान के ऊपर तबाही मचा रही है, हार गेंद मैदान के ऊपर कयामत का कहर मचा रही है। हॅलो, करावे संघ शांति। शुक्रिया डीजे मास्टर। चलते इस मैदान के ऊपर बिल्कुल टाइम इज नेवर वेट फॉर एनीवन, वी हैव टू वेट फॉर टाइम। बिल्कुल टाइम अलर्ट है। दोनों अंपायर एमसीए मुंबई क्रिकेट एसोसिएशन संलग्न पंच बिल्कुल अच्छी अंपायरी की पहरेदारी करते हुए, बिल्कुल अच्छी अंपायरी का प्रदर्शन करते हुए दोनों अंपायर आपका बिल्कुल सर आपका स्वागत करते। खेल स्टार्ट। बिल्कुल अंपायर का ग्रीन सिग्नल। 5 गेंदे जीत के लिए वलवली क्रिकेट टीम को 29 रन चाहिए। रोहन इनसाइड गेंद विकेट कीपर के दस्तानों में, विकेट कीपर गेंद के नीचे, रोहन के पारी कान, रोहन डकआउट होकर पैलिन में लौट रहे और दूसरा विकेट वलवली क्रिकेट टीम का मैदान से बाहर जा। यहाँ पर महेश मात्रे सर अभी गेंदबाज के लिए और एंट्री का मौका। 4 गेंदे जीत के लिए निश्चित रूप से 29 रन चाहिए। इस गेंद के ऊपर एचवी विकेट ऑन दिस बॉल। इस गेंद के ऊपर यानी कि रफ्तार के सौदागर, एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर। अलंकार तांडेल कौन नहीं पहचानता दोस्तों, ये है करावे क्रिकेट टीम की पहचान। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण। 4 गेंदे जीत के लिए 29 रन चाहिए। नए बल्लेबाज गोवर्धन पालेकर अंपायर से गार्ड लेते हुए खेलने के लिए तैयार। हा बघा पंचाने इथे तुम्हाला इशारा दिलेला आहे, करावेचे जे कोण सपोर्टर असतील 2 धावांचं पेनल्टीला सामोरं जावं लागेल। ये गेंद बिल्कुल निश्चित रूप से यहां पर हम 1 रन बल्लेबाज ने आसानी के साथ चुरा लिया। गेंद लेस्टम के कभी बाहर अंपायर सर का इशारा, वाइड गेंद करार 1+1 2 अतिरिक्त रनों के साथ टीम का टोटल बनता हुआ वलवली क्रिकेट टीम का निश्चित रूप से 36 रन और गेंदों के बीच में समीकरण यानी कि 4 गेंदे 27 रन ऑन हैट्रिक। क्या होगी मैच की गरिमा, कौन जीतेगा ये मुकाबला, इसका बराबर मैदान के अंदर हम देख रहे हैं। मुकाबला भी करावे क्रिकेट टीम के बाजू में यहां पर झुकता जा रहा है। 3 गेंदे 27 रन। पहले हमने कहा था कि कौन जीतेगा ये मुकाबला, क्या होगी मैच की गरिमा, इसका बड़ा डर मैदान के अंदर हम देख रहे थे। मुकाबला एक तरफा। हिस्सर के अगली गेंद अक्रॉस द लाइन, डॉट गेंद की समाप्ति, खराब बल्लेबाजी, 2 गेंदे 27 रन। यहां पर यदि महेश माया बिल्कुल यह है अलंकार तांडेल, इसे एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर क्यों कहा जाता है, यानी कि अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु, और उन्होंने बिल्कुल साबित करके दिखाया। ये गेंद हवा में निश्चित रूप से मिड विकेट क्षेत्र में गेंद जा रही। 1 रन, टीम का टोटल 37 रन और गेंदों के बीच में समीकरण 1 गेंद 26 रन। और इस तरह का मुकाबला आप छोड़ देते तो बिल्कुल आपकी हार अफजाई होती है। हार के कगार पर वलवली क्रिकेट टीम। ये गेंद और इसी के साथ करावे 11 क्रिकेट टीम ने वलवली क्रिकेट टीम को परास्त किया, सेकंड राउंड में प्रवेश किया है। हार्दिक हार्दिक अभिनंदन। आताच्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये करावे क्रिकेट संघाने वलवली क्रिकेट संघावर मात करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केल्याबद्दल विघ्नार्था सामाजिक सेवा संस्था ओवले स्पोर्ट ओवले आणि या स्पर्धेची आमची आन बान आणि शान सन्माननीय श्री नंदराज शेठ मुंगाजी, राकेश शेठ गायकवाड
गायकवाड, रुपेश शेठ गायकवाड, संजय शेठ गायकवाड.